स्क्रीनवर तुम्ही आता पाहिलेले फोटो आहेत इराणच्या अमेरिकेला पुरून उरणाऱ्या ताकदीचे। इराणने अमेरिकेच्या लष्करी तळाची अशी हालत केली आहे। युद्ध सुरू झाल्यापासूनच इराण ज्या प्रकारे अमेरिका आणि इस्रायलला पुरून उरतोय, त्यामुळे इराण किती शक्तिशाली आहे आणि इराणची ताकद किती आहे हे सातत्यानं दिसून येतंय। आता यात भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंची। इराणनं अमेरिकेवर केलेला हा हल्ला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातोय। या फोटोंची सत्यता नेमकी काय, अमेरिकेच्या ताकदीला इराणने नेमका कसा हादरा दिलाय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 29 मार्चला सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले। हे फोटो आहेत सौदी अरेबियातील अमेरिकेच्या लष्करी तळाचे। प्रिन्स सुलतान हवाई तळ त्याचे हे फोटो आहेत। सौदी अरेबियातील अमेरिकेचं सर्वात सुरक्षित मानलं जाणारं हे लष्करी तळ, इराणनं या तळावर मिसाईल हल्ला केला, ज्यात अमेरिकेचं सर्वात महत्त्वाचं E3 अवाक्स हे विमान नष्ट झालंय। इराणियन स्टेट ब्रॉडकास्टर म्हणजेच IRIB ने हे फोटो शेअर केलेत आणि दावा केलाय की कशा प्रकारे या फोटोंमधून अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला इराणने धक्का दिलाय हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। आता द वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात अमेरिकेचे 12 जवान सुद्धा जखमी झालेत, ज्यामध्ये दोघांची हालत अतिशय गंभीर आहे। आता जे विमान इराणनं नष्ट केलेलं आहे, जे विमान नष्ट करून अमेरिकेला इराणने हादरा दिलेला आहे, ते E3 अवाक्स विमान नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे अमेरिकेसाठी अतिशय महत्त्वाचं हे विमान होतं आणि अमेरिकेला हे विमान नष्ट झाल्यामुळं कशा प्रकारे तिथं धक्का बसलाय, सौदी अरेबियाच्या त्या सगळ्या लष्करी तळावर धक्का बसलाय हे सुद्धा जाणून घेणार आहोत। इराणने नष्ट केलेलं E3 अवाक्स हे फक्त एक विमान नाहीये, तर रडार म्हणून हे ओळखलं जातं। शत्रू कितीही लांब असला तरी त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्याचं काम हे विमान करतं। 250 मैलाच्या परिघात असलेली शत्रूची विमानं, ड्रोन, क्षेपणास्त्र टिपण्याचं काम हे विमान करतं। शत्रूच्या हालचालींवर योग्य प्रकारे लक्ष ठेवण्याचं हे काम जे आहे ते विमान करायचं, त्यामुळे तिथले सगळे ऑपरेशन्स जे आहेत त्या ऑपरेशन्सवर नजर राहायची। त्यामुळे आता हे विमान नष्ट झाल्यामुळं अमेरिकेसाठी हा फार मोठा धक्का आहे, कारण त्या परिसरामध्ये जे काही ऑपरेशन्स चालायचे त्यावर लक्ष ठेवण्याचं काम, त्या हालचालींवर नजर ठेवण्याचं काम हे E3 अवाक्स विमान करायचं आणि तेच विमान नष्ट करून इराणने अमेरिकेला फार मोठा धक्का दिलाय। आता काही सॅटेलाइट इमेज ज्या आहेत त्या सुद्धा इराणी वृत्त संस्थेनं प्रसारित केलेल्या आहेत, सोशल मीडियावर शेअर केलेल्या आहे। या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतंय की कशा प्रकारे अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणनं हल्ला केलेला आहे आणि हे लष्करी तळ उद्ध्वस्त केलेलं आहे। आता याच्यामध्ये युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला एक दावा सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी काय म्हटलेलं आहे, झेलेन्स्कींनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा सांगते। या हल्ल्यामागे रशियाने इराणला मदत केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केलाय। प्रिन्स सुलतान एअरबेसवर केलेल्या हल्ल्यापूर्वी रशियानं या तळाचे सॅटेलाइट फोटो इराण सोबत शेअर केले होते। या माहितीमुळे इराणला अमेरिकन सैनिकांवर अचूक हल्ला करणं शक्य झालं असं झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे। एकूणच झेलेन्स्की यांनी जरी हा दावा केला असला तरी सुद्धा अमेरिकेचं एक महत्त्वाचं मानलं जाणारं सौदी अरेबियामधलं लष्करी तळ इराणने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्यामध्ये 12 जवान अमेरिकेचे जखमी झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे E3 अवाक्स नावाचं अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं अमेरिकेचं विमान हे सुद्धा नष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत इराणनं अमेरिकेवर केलेला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा हल्ला समजला जातोय। अर्थात याचा बदला जो आहे तो अमेरिका घेणारच आहे। त्याच्यामुळे हे युद्ध आणखीन पेटलेलं आहे, या युद्धाचा भडका आणखीन उडालेला आहे। खरं तर ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली होती की आम्ही 5 दिवस या युद्धाला स्थगिती देतोय, पण हा जो प्रस्ताव आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा इराणनं धुडकावून लावला आणि त्यानंतर हे युद्ध जे आहे ते आणखीनच पेटलेलं आहे। या युद्धाने रौद्र रूप धारण केलेलं आहे। अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर एका प्रकारे हल्ले करतायत, पण इराण जो आहे हा एकटा या दोन्ही शक्तिशाली देशांना पुरून उरतोय आणि अशातच अमेरिकेच्या महत्त्वाच्या लष्करी तळावर इराणने केलेला हा हल्ला। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।